कालपर्यंत देशभरात परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी सुरू झालेल्या सीजेपी आंदोलनाची चर्चा होती। रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी, दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन, पोलिसांशी संघर्ष, अटक सत्र, उपोषण आणि सरकारवर वाढत जाणारा दबाव। या सगळ्यानंतर सीजेपीने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। सरकारने आपल्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याचा दावा सीजेपीने केला आणि हा आंदोलनाचा पहिला मोठा विजय असल्याचंही सांगितलं। पण आंदोलन संपल्यानंतर अवघ्या काही तासातच चर्चेचा विषय बदलला, कारण आता आंदोलनाच्या यशापेक्षा सीजेपीच्या सेलिब्रेशनची जास्त चर्चा सुरू झाली। सोशल मीडियावरती काही व्हिडिओज हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। या व्हिडिओमध्ये सीजेपीचे काही कार्यकर्ते, स्पोक्सपर्सन आपल्याला हॉटेलमध्ये गाणी लावत, नाचत आणि सेलिब्रेशन करताना दिसतायत। अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर विजय साजरा करणं चुकीचं नाही असं म्हणणाऱ्यांचाही एक वर्ग आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतो। पण दुसरीकडे या व्हिडिओंवरून मोठ्या प्रमाणात टीकाही सुरू झाली आहे। अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की आंदोलनाचं मूळ उद्दिष्ट परीक्षा व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करणं होतं, त्या सुधारणांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीये। मग इतक्या लवकर विजयाचा जल्लोष कशासाठी? काहींनी तर हा सेलिब्रेशन आंदोलनाच्या गंभीरतेला धक्का देणारा असल्याचंही म्हटलं। सोशल मीडियावर अनेक पोस्ट्समध्ये असंही म्हटलं गेलं की आंदोलन हे केवळ एखाद्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी नव्हतं, तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी होतं। त्यामुळे आंदोलन स्थगित झालं असलं तरी लढाई अजून संपलेली नाही। अशा परिस्थितीत सेलिब्रेशनचे व्हिडिओ चुकीचा संदेश देत असल्याची टीका करण्यात आली। काहींनी याला एक प्रीमच्युअर सेलिब्रेशन असं म्हटलं, तर काहींनी सीजेपीच्या रणनीतीवरतीच प्रश्न उपस्थित केले। या वाढत्या टीकेनंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास हे समोर आले आणि त्यांनी या संपूर्ण वादावरती त्यांची भूमिका स्पष्ट केली। ते नक्की काय म्हटले ते आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय आणि खरंच सीजेपी ही भरकटलेली आहे का, या प्रश्नाचंही उत्तर आपल्याला शोधायचा प्रयत्न करायचा आहे। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। या सगळ्या व्हिडिओज नंतर जी टीका झाली त्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास समोर आले आणि त्यांनी या संपूर्ण वादावरती त्यांची भूमिका स्पष्ट केली। त्यांनी हे सांगितलं की गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनातील कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत होते। अनेकांना पुरेशी झोप मिळाली नव्हती, अनेकांवरती मानसिक ताण होता। त्यामुळे आंदोलनाचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर काही क्षण आनंद साजरा करण्यात काहीच गैर नाहीये। इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर टीकेला सुद्धा त्यांनी उत्तर दिलं आणि ते असं म्हणाले की अंकल्स अँड आंटीज कॅन कीप कंप्लेनिंग असं म्हणत त्यांनी हा जेनझीचा आनंद व्यक्त करण्याचा मार्ग असल्याचं सांगितलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद आणखीनच वाढला। काहींनी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचं समर्थन केलं, तर अनेकांनी ही भाषा आंदोलनाच्या गांभीर्याला साजेशी नसल्याचं म्हटलं। पण हा वाद सुरू असतानाच सीजेपी समोर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला। आंदोलन स्थगित झालं असलं तरीही बिहार, आसाम आणि काही इतर राज्यांमध्ये आंदोलनादरम्यान दाखल झालेले एफआयआर आणि अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांचा मुद्दा कायम होता। सीजेपीने आरोप केला की सरकारनं आंदोलन संपल्यानंतरही काही आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घेतलेली नाहीये। काही ठिकाणी विद्यार्थी आणि कार्यकर्ते अजूनही कायदेशीर प्रक्रियेला समोर जात आहेत, त्यामुळे आंदोलन संपलं असलं तरी न्याय मिळालेला नाही असं सीजेपीचं म्हणणं होतं। याच मुद्द्यावरून सीजेपी प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली, तेही रात्री 1 वाजताच्या सुमारास, ज्या वेळेला सौरभ दास यांनी ही माहिती आपल्याला सोशल मीडियावरून व्हिडिओ करून एक पाठवली। याच मुद्द्यावरून सीजेपी प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली, तीही मध्यरात्री। या बैठकीनंतर सीजेपीने असा एक व्हिडिओ केला की सरकारने बिहार आणि आसाममधील आंदोलनकर्त्यांवरील एफआयआर मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे। अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्याचं आश्वासनही देण्यात आल्याचा दावा सीजेपीने केलाय। सोबतच सीजेपीने एक व्हिडिओ जारी करून आपल्या समर्थकांना सांगितलं की आंदोलनकर्त्यांना कधीही एकटं सोडलं जाणार नाही। सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण झाली तरच हा प्रश्न संपेल, अन्यथा आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल असा स्पष्ट इशारा सुद्धा त्यांनी दिला। यामुळे आता संपूर्ण चर्चेचं स्वरूप बदललंय। एका बाजूला सीजेपी सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांना आंदोलनाचं यश मानतंय, दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर त्यांच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओंवरून सातत्यानं टीका होतीये, तर तिसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांवरील एफआयआर आणि अटकेचा प्रश्न अजूनही पूर्णपणे निकाली निघालेला नाहीये। यामुळे आंदोलन संपलं असलं तरी त्याचे परिणाम आणि त्यावरील राजकीय चर्चा अजूनही कायम आहे। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सरकारनं चर्चेत दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात कितपत पाळली जातात? बिहार आणि आसाममधील एफआयआर खरोखर मागे घेतल्या जातात का?
महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह खात्याला आदेश दिलेले आहेत की या सगळ्या FIR ज्या आहेत त्या मागे घ्याव्यात. अटक केलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांची सुटका होते का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा व्यवस्थेत ज्या व्यापक सुधारणांची मागणी करून हे आंदोलन सुरू झालं त्या सुधारणा प्रत्यक्षात कितपत राबवल्या जातात. कारण CJPने स्पष्ट केलं आहे की ही लढाई संपलेली नाहीये. सरकारने शब्द पाळला नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा पर्याय खुला असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. म्हणूनच आजचा प्रश्न फक्त CJPच्या डान्स व्हिडिओज बद्दलचा नाहीये. प्रश्न आहे आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याचा. आंदोलनकर्त्यांना न्याय मिळतो का? सरकार दिलेल्या आश्वासनांवर ठाम राहतं का? आणि CJP वर होत असलेली टीका त्यांच्या पुढील रणनीतीवरती परिणाम करते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं काही दिवसात स्पष्ट होतीलच. पण या सगळ्या दरम्यान CJPने आणखीन एक पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्यासह त्यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की 1 कोटीचा फंड जो आहे तो कपिल सिब्बल पुरवणार आहेत आणि त्यातनं सगळ्यांना जी कुठली कायदेशीर मदत लागणार आहे ती मदत CJP कडनं केली जाणार आहे. शिवाय जर कोणाला याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल, कोणाला जर डोनेट करायचं असेल तर ते करू शकतात आणि हे जे जमा केलेले पैसे असतील ते फक्त आणि फक्त आंदोलनकर्त्यांना मदत करण्यासाठी वापरले जाणार आहेत. आता नक्की या सगळ्याचं पुढे काय होतं हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण राहून प्रश्न इतकाच राहतो की CJPच्या कार्यकर्त्यांनी स्पोक्सपर्सननी केलेलं सेलिब्रेशन हे खरंच इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का? जर ते दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने आंदोलनकर्त्यांना मदतही करत असतील आणि ज्या मागण्या त्यांनी केलेल्या होत्या सरकारकडे, ज्या सरकारने मीडियासमोर येऊन मान्य केलेल्या होत्या त्या मागण्या सरकार पूर्ण करतंय की नाही याचा जर ते फॉलोअपही घेत असतील तर मग CJP वरती अशी टीका करणं हे योग्य आहे का? आणि मग असं म्हणणं बरोबर आहे का की CJP ही खरंच भरकटली होती? तुमचं याबद्दलचं मत काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.